पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या 3 जिल्ह्यांना वरदायिनी ठरलेलं हे उजनी धरण. हे उजनी धरण आता अवघ्या काही तासांमध्येच मायनसमध्ये जाणार आहे. उजनी धरण या पावसाळ्या हंगामामध्ये म्हणजे साधारणतः पाठीमागे गेलेल्या पावसाळ्या हंगामामध्ये 100% म्हणजे जवळजवळ 110% भरलं होतं आणि आता हे उजनी धरण मायनसमध्ये चाललेलं आहे. या उजनी धरणावरती पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील अनेक उपसा सिंचन योजना, औद्योगिक वसाहती, साखर कारखाने आणि शेतकरी यांचं जीवनमान अवलंबून आहे. या उजनी धरणाच्या बॅकवॉटरच्या पाण्यावरती हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेलं आहे. तसंच करमाळा, माढा आणि सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा क्षेत्र या सिंचनाखाली आलेलं आहे. आणि आपण पाहू शकतो की आता उजनी धरणामधून जवळजवळ 6000 क्युसेसने पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे. हे पाणी 10 एप्रिलपासून सोडलं जात होतं आणि आज जवळजवळ ते अजून 1-2 दिवस सोडलं जाईल. आणि आता अवघ्या काही तासामध्ये उजनी हे मायनसमध्ये जाणार आहे. उजनी धरण ज्यावेळेस मायनसमध्ये जातं त्यावेळेस त्याचा डेड स्टॉक म्हणजे मृत साठा 63 TMC आहे. म्हणजे ह्याच्या उपयुक्त साठ्यापेक्षा मृत साठा हा अधिक मोठा आहे. या मृत साठ्यामध्ये ज्यावेळेस उजनी धरण जातं त्यावेळेस या उजनी धरणातील पाण्याचं संपूर्ण जबाबदारी आणि त्या पाण्याची संपूर्ण नियोजन हे सोलापूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जातं. आता या हंगामामध्ये पाऊस कसा पडतो त्याच्यावरती अवलंबून आहे. पण अजून 1 ते 1.5 महिना जायचा आहे. जवळजवळ 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हे उजनी धरणामधील पाणी किती मायनसमध्ये जातं हे पाहावं लागेल. उजनी धरणाच्या 43च्या वर्षाचं उजनी धरण आहे. या 43 वर्षांमध्ये जवळजवळ 33-34 वेळा उजनी धरण हे 100% भरलेलं आहे. म्हणजे साधारणतः 9-10-11 वेळेस उजनी धरण मायनसमध्ये गेलेलं आहे. पाठीमागील उन्हाळी हंगामामध्ये हे उजनी धरण मायनसमध्येच गेलेलं होतं आणि आज सुद्धा हे उजनी धरण मायनसमध्येच चाललेलं आहे. म्हणजे जवळजवळ मायनसमध्ये गेल्याच जमा आहे. आता उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन कसं होतंय हे पाहावं लागेल. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर, उजनी.